नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आजच्या या व्हिडिओमध्ये 7th मॅथ्समधील 4th चॅप्टर अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स कंटिन्यू करीत आहोत, ज्यामध्ये प्रॅक्टिस सेट 18 अँड 19 या अंतर्गत अपोजिट रेज कोणते आणि अँगल्स इन लिनियर पेअर याविषयीची अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, अपोजिट रेज ही कन्सेप्ट समजावून घेण्यापूर्वी या दोन फिगर आपण थोड्याशा ऑब्झर्व करू. त्यावर आधारित हे काही क्वेश्चन्स आहेत, त्याचे आन्सर्स दिले की आपोआप आपल्याला अपोजिट रेजची कन्सेप्ट क्लिअर होईल. या फिगरमधला फर्स्ट क्वेश्चन आहे पहा. नेम दी रेज इन द फिगर अलॉंग साईड. इथं कोणकोणते रेज आपल्याला दिसतात? रे म्हणजे एकाच पॉईंटपासून इन्फायनाईट पॉईंट जे असतात एकाच दिशेला, त्याला आपण रेज असं म्हणतो. म्हणजे हा रे बी ए आहे, हा रे बी सी आहे. दॅट इज मीन्स रे बी ए अँड रे बी सी are the rays in this figure. Name the origin of the rays. हे दोन्ही रेज कुठून स्टार्ट झाले? म्हणजे याचा ओरिजिन म्हणजे पॉइंट बी. पॉइंट बी इज द ओरिजिन ऑफ रे बी ए ऑल्सो रे बी सी. म्हणजे या दोघांचा पण ओरिजिन हा पॉइंट बी आहे. आणि थर्ड क्वेश्चन आहे, नेम द अँगल इन द फिगर. यामुळे हे दोन रे या बी या ओरिजिन जवळ एकत्र आल्यामुळं हा जो अँगल फॉर्म झाला आहे तो अँगल ए बी सी किंवा अँगल सी बी ए असं आपण म्हणू शकतो. जर आपण सेकंड फिगर ऑब्झर्व केली तर इथं सुद्धा एक अँगल तयार झाला आहे. हा असा अँगल स्ट्रेट अँगल जो आपण यापूर्वी टाईप शिकलोय. म्हणून इथं फर्स्ट क्वेश्चन विचारलाय, नेम द अँगल इन द फिगर. म्हणजे इथं जो अँगल आहे तो सी बी ए म्हणा किंवा अँगल ए बी सी म्हणा, ज्यामध्ये बी हा कॉमन ओरिजिन आहे, बी सी हा रे आहे आणि बी ए हा सुद्धा रे आहे. म्हणून इथं सेकंड क्वेश्चन तसा विचारलाय, नेम दी रेज हुज ओरिजिन इज पॉइंट बी. बी पासून निघणारे रे म्हणजे हा रे बी सी होतो राईट साईडचा, लेफ्ट साईडचा रे बी ए होतो. इथं ए पासून सुद्धा निघतात, सी पासून पण निघतात. आपण फक्त आता बी पासून निघणारे रे पाहिजेत. लेफ्ट साईडचा रे बी ए, राईट साईडचा रे बी सी. ह्या दोन्ही फिगरमध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येईल की काही गोष्टी कॉमन आहेत. यामध्ये कॉमन ओरिजिन आहे, यामध्ये पण कॉमन ओरिजिन आहे, म्हणजे त्या दोन रेजचा. फक्त याच्यामध्ये डिफरन्स असा आहे की इथं ज्यावेळी दोन रे एकत्र आले त्यावेळी अँगल तयार झाला आणि इथं तो स्ट्रेट अँगल तयार झाला, म्हणजे स्ट्रेट लाईन तयार झाली. मग जेव्हा अशी स्ट्रेट लाईन तयार होते तेव्हा जी रेची पेअर असते त्या पेअरला आपण अपोजिट रेज असं म्हणतो. दॅट इज मीन्स इफ टू रेज हॅव कॉमन ओरिजिन अँड इफ दे फॉर्म ऑर क्रिएट अ स्ट्रेट लाईन देन सच अ रेज आर नोन ॲज अपोजिट रेज. म्हणून आपल्या पुस्तकामध्ये डेफिनेशन कशी दिली पहा. टू रेज विच हॅव अ कॉमन ओरिजिन and form a straight line. Form means to create a straight line. ज्यामुळे एक स्ट्रेट लाईन तयार होते, ज्यामध्ये एकच कॉमन ओरिजिन असतो, आर सेड टू बी अपोजिट रेज. यावर अतिशय सरळ साधे प्रश्न असतात. प्रॅक्टिस सेटमध्ये साधा एक प्रश्न आहे, तो पाहूया. प्रॅक्टिस सेट 18 फिगर ऑब्झर्व करून आपल्याला ह्या दोन प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. फर्स्ट क्वेश्चन, नेम दी पेअर्स ऑफ अपोजिट रेज. आपल्याला पेअर्स लिहायचे आहेत अपोजिट रेजच्या इन दी फिगर अलॉंग साईड. फिगर ऑब्झर्व केली तर आपल्याला इथे एक स्ट्रेट लाईन दिसते एल एम. म्हणजे पी या ओरिजिनचा जर आपण विचार केला तर पी पासून एल कडे जाणारा एक रे आणि एम कडे जाणारा एक रे यांच्यापासून ही स्ट्रेट लाईन बनते. म्हणजे ही अपोजिट रेची फर्स्ट पेअर इथं सापडते. सेम वे एन टी लाईन पकडली तर इथे एक सापडते. म्हणजे या ज्या दोन आहेत त्यांना आपण पेअर्स ऑफ अपोजिट रेज म्हणणार. म्हणून फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर लिहित असताना आपण लिहायला हवं पेअर्स ऑफ अपोजिट रेज. आता यामध्ये कोणकोणत्या पेअर्स सापडतात? फर्स्ट जी पेअर आपल्याला सापडते रे पी एल. हा जो रे आहे तो पी एमशी अपोजिट पेअर करतो. दॅट इज मीन्स रे पी एल अँड रे पी एम दीज आर अपोजिट रेज. सेम वे सेकंड जर तुम्ही पाहिली तर आपल्याला ही एन टी लाईन दिसते, म्हणजे पी एन आणि पी टी हे सुद्धा अपोजिट रेज आहेत. त्यामुळे सेकंड आन्सर आपण असं लिहिणार रे पी एन अँड रे पी टी दीज आर ऑल्सो अपोजिट रेज. म्हणजे हा साधा प्रश्न आहे. एक पी एल आणि पी एम ही अपोजिट रेजची पहिली पेअर, पी एन अँड पी टी ही दुसरी पेअर झाली. सेकंड क्वेश्चन महत्त्वाचा विचारलाय पहा. आपल्याला असं विचारलंय आर दी रे पी एम अँड पी टी आर अपोजिट रेज. पी एम आणि पी टी हे अपोजिट रेज आहेत का? पी एम म्हणजे इथून आलेला हा रे, पी टी म्हणजे इकडे गेलेला हा रे, हे अपोजिट नाही आहेत.
कारण यांच्यामुळे स्ट्रेट लाईन नाही फॉर्म होत, म्हणून त्यांनी पुढे असं विचारलेलं आहे, गिव्ह रिझन्स फॉर युअर अँसर. म्हणजे असतील तरी का, नसतील तरी का, असतील तर आपण लिहू शकतो की त्याच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स आहे, म्हणजेच कॉमन ओरिजिन आहे तो, आणि त्यांनी एक स्ट्रेट लाईन फॉर्म केलेली आहे. इथं नसताना कारण लिहिणं त्यांनी स्ट्रेट लाईन फॉर्म केलेली नाही आहे. म्हणजे इथं आपण इथं म्हणू शकतो, अरे PM and ray PT are not opposite rays. हे जे दोन आहेत ते अपोजिट रेज नाही आहेत, कारण त्यांनी स्ट्रेट लाईन फॉर्म केलेली नाही. PM आणि PT याने एक अँगल तयार होतं. म्हणजेच इथं रिझन लिहित असताना आपण लिहू, बिकॉज दे डू नॉट फॉर्म अ स्ट्रेट लाईन. त्या दोघांनी मिळून एक स्ट्रेट लाईन तयार केलेली नाही आहे, म्हणून ते अपोजिट रेज नाही आहेत. किंवा सुरुवातीला ते कारण द्या, म्हणजे कसं म्हणायचं आपण, रे PM अँड रे PT डू नॉट फॉर्म अ स्ट्रेट लाईन, सो दे आर नॉट अपोजिट रेज. म्हणजे असतील तरी का आणि नसतील तरी का हे आपल्याला कारण देता आलं पाहिजे. यानंतर आपण अँगलच्या पेअरचा जो पुढचा टाईप आहे, ज्याला आपण अँगल्स इन लिनियर पेअर म्हणतो, तो थोडासा अभ्यासूया. अँगल्स इन लिनियर पेअर. आता इथं आपल्याला हे जे तीन अँगल दिसतात या फिगरमध्ये, हा अँगल PQR, अँगल RQS आणि हा स्ट्रेट अँगल PQS. आपण फक्त सुट्टे जे दोन अँगल आहेत त्याचा विचार करू, अँगल PQR अँड अँगल RQS. यापूर्वी आपण ॲडजेसंट अँगलची जी कन्सेप्ट शिकलो त्यामध्ये असं पाहिलं की जर व्हर्टेक्स कॉमन असेल, एक आर्म कॉमन असेल आणि त्याचे इंटेरियर जर सेपरेट असतील तर त्याला आपण ॲडजेसंट अँगल्स असं म्हणतो. म्हणजे ही जी पेअर आहे ती ॲडजेसंट अँगलची सुद्धा आहे. दॅट इज मीन्स अँगल PQR अँड अँगल RQS आर दी ॲडजेसंट अँगल्स. त्यानंतर आपण सप्लिमेंटरी अँगलची डेफिनेशन शिकलो. त्यामध्ये काय पाहिलं, जर दोन अँगलची सम जर 180 डिग्री येत असेल, म्हणजे दोन अँगल जर आपण घेतले ज्याची सम 180 डिग्री येत असेल तर त्याला सुद्धा आपण सप्लिमेंटरी अँगल्स असं म्हणतो. म्हणजे इथं हे जे दोन अँगल तयार झालेले आहेत PQR अँड RQS, याच्यामध्ये पहा इथं झिरोनं जर मेजरमेंट आपण स्टार्ट केलं राईट साईडनं तर इथं लेफ्टला 180 झालेलं आहे, किंवा इथं झिरोनं स्टार्ट केलं तर इथं 180 झालेलं आहे. म्हणजे इथं आत्ता जे दोन अँगल दिसतात ज्याचं मेजरमेंट 180 डिग्री आहे, म्हणजे हे सप्लिमेंटरी अँगल्स पण आहेत. म्हणजे इथं ही जी पेअर दिसते अँगल PQR अँड अँगल RQS, दीज अँगल्स आर ॲडजेसंट ॲज वेल ॲज सप्लिमेंटरी अँगल्स. मग असे जेव्हा अँगल सप्लिमेंटरी पण असतात आणि ॲडजेसंट पण असतात त्यालाच आपण अँगल्स इन लिनियर पेअर म्हणतोय. लिनियर पेअर म्हणजे इथं लाईन स्ट्रेट तयार होते, एका लाईनमध्ये असतात असे ॲडजेसंट अँगल जे आहेत त्याला आपण अँगल्स इन लिनियर पेअर म्हणणार. मग याची डेफिनेशन देत असताना असं दिली जाते की ज्या अँगलची एक आर्म ही कॉमन असते आणि उरलेल्या आर्ममुळे जर एक स्ट्रेट लाईन बनत असेल तर अशा अँगल्सला आपण अँगल्स इन लिनियर पेअर म्हणतो. साहजिकच हे सप्लिमेंटरी असतात कारण ह्या दोघांची सम जी येते ती 180 डिग्री येते. म्हणून आपल्या पुस्तकामध्ये इथं डेफिनेशन काय दिलं पहा, अँगल्स विच हॅव अ कॉमन आर्म. ज्या अँगलला एक कॉमन आर्म आहे, इथं QR ही कॉमन आर्म आली. द अँगल्स विच हॅव अ कॉमन आर्म अँड हुज अदर आर्म्स फॉर्म अ स्ट्रेट लाईन, आणि त्याच्या उरलेल्या ज्या आर्म्स आहेत त्या स्ट्रेट लाईन तयार करतात, आर सेड टू बी अँगल्स इन लिनियर पेअर. अशा पेअरला आपण अँगल्स इन लिनियर पेअर म्हणतो आणि यालाच आपण सप्लिमेंटरी आहेत असंही म्हणू शकतो. दॅट इज मीन्स अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. म्हणजे प्रत्येक लिनियर पेअर ही सप्लिमेंटरी असेल. याचा उलट अर्थ नाही घ्यायचा की प्रत्येक सप्लिमेंटरी ही लिनियर पेअर असेल, कारण अँगल कुठेही दोन असतील आणि त्याची जर सम 180 झाली तर त्याला आपण सप्लिमेंटरी म्हणणार, परंतु लिनियर नाही म्हणणार. परंतु कुठेही लिनियर पेअर जर तयार होत असेल तर त्यांची सम ही 180च होणार. दॅट इज मीन्स एव्हरी अँगल्स विच आर इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी अँगल्स. म्हणून ही डेफिनेशन आणि हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, जर एकच कॉमन आर्म असेल आणि उरलेल्या दोन आर्ममुळे जर स्ट्रेट लाईन तयार होत असेल तर अशा पेअरला आपण अँगल्स इन लिनियर पेअर म्हणतोय. आणि हे लिनियर पेअरचे जे अँगल्स असतात त्यांनाच आपण सप्लिमेंटरी अँगल्स असंही म्हणू शकतो. तर यावर आधारित प्रॅक्टिस सेटमध्ये काय प्रश्न आहेत पहा. प्रॅक्टिस सेट 19 मध्ये क्वेश्चन काय सांगितलंय पहा, ड्रॉ दी पेअर्स ऑफ अँगल्स ॲज डिस्क्राइब्ड बिलो. आपल्याला इथं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, त्यावरून आपण अँगलच्या पेअर्स ड्रॉ करायचे. इफ इट इज नॉट पॉसिबल सेव्ह हाय. जर आपल्याला फिगर कन्स्ट्रक्ट करणं किंवा ते अँगल्स ड्रॉ करणं शक्य नसेल तर कारण त्याचं द्यायचं आहे. अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला यापूर्वीच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर असणं जास्त महत्त्वाचं आहे.
म्हणजे ॲडजेसंट अँगल्स कशाला म्हटलं जातं, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आणि सप्लिमेंटरी अँगल्स, त्या कन्सेप्ट क्लिअर असेल तर हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला सोपा जाईल. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय सांगितलं आहे पहा, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट आर नॉट ॲडजेसंट, म्हणजे अँगल कॉम्प्लिमेंटरी तर हवेत, म्हणजे त्या दोघांची सम 90 पाहिजे, परंतु ते ॲडजेसंट नकोत. ॲडजेसंट नको याचा अर्थ ते अँगल फक्त जे ॲडजेसंटचा जो नियम असतो, म्हणजे आपण ॲडजेसंट अँगल कशाला म्हणतो पहा, सपोज असे आपण काही अँगल तयार केले, इथं जे आपण आपल्याला हे 3 अँगल दिसतात, यातले जे सुट्टे 2 अँगल आहेत याला आपण ॲडजेसंट अँगल म्हणतो, म्हणजे याला हा ॲडजेसंट अँगल असतो. हे असे जोडून काढायचे नाहीत, सेपरेट काढायचे, म्हणजे ते ॲडजेसंट होत नाहीत. ॲडजेसंट नाही आहेत याचा अर्थ मग सेपरेट काढूया. सेपरेट काढायचे, पण ते कसे काढायचे, ते कॉम्प्लिमेंटरी व्हायला पाहिजेत. कॉम्प्लिमेंटरी व्हायला पाहिजेत याचाच अर्थ त्याची सम 90 यायला पाहिजे. मग 90 सम येणारे कुठलेही 2 अँगल घ्या, सपोज 40 डिग्रीचा एक घेतला आणि 50 डिग्रीचा एक घेतला, तर या दोघांची सम ही 90 डिग्री होणार आहे. हे थोडंसं रफ करतोय. मग आपण सेपरेट 2 प्रोट्रॅक्टरच्या साह्यानं 40 आणि 50 डिग्रीचे अँगल काढले तर ही कंडिशन मान्य होते, म्हणजेच ते अँगल कॉम्प्लिमेंटरी पण असतील आणि ॲडजेसंट नसतील. म्हणून मी इथं ऑलरेडी एक फिगर काढून घेतलेली आहे पहा, जी पुस्तकामधलीच आहे तुमच्या. म्हणजे इथं 2 अँगल काढलेले आहेत, कसेही काढा तुम्ही अँगल. हा अँगल ABC 40 डिग्रीचा आहे, अँगल PQR 50 डिग्रीचा आहे. म्हणजे इथं म्हणू शकतोय दीज अँगल्स आर कॉम्प्लिमेंटरी विच आर नॉट ॲडजेसंट. तुम्ही 40-50चाच काढायला पाहिजे असं नाही आहे. समजा तुम्ही एक 70 मापाचा काढला आणि दुसरा 20 मापाचा काढला, तर ते दोघं कॉम्प्लिमेंटरीच झाले. असे कोणत्याही मापाचे 2 अँगल बनवा की ज्याची सम ही 90 डिग्री व्हायला पाहिजे. फक्त ते असे जर सेपरेट बनवले तर ह्या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर मिळून जाईल आपल्याला. सेकंड क्वेश्चन आपल्याला काय सांगितलंय पहा, अँगल्स आर इन लिनियर पेअर. ते जे अँगल्स आहेत ते लिनियर पेअरमध्ये पाहिजेत. आता लिनियर पेअर म्हणजे अँगल्स कसे असतात बघा, हे असे असतात, त्याला आपण लिनियर पेअर म्हणतो. म्हणजे एक कॉमन साईड असते आणि दुसऱ्याने एक स्ट्रेट लाईन बनवलेली असते, याला लिनियर पेअर म्हणतो. परंतु त्यांची पुढची कंडिशन अशी आहे, विच आर नॉट सप्लिमेंटरी. जे सप्लिमेंटरी नको आहेत असं सांगितलंय. सप्लिमेंटरी नको म्हणजे त्याची सम 180 नाही व्हायला पाहिजे. परंतु आत्ताच आपण असं शिकलोय, जर अँगल्स लिनियर पेअरमध्ये असतील तर ते सप्लिमेंटरी असतात. लिनियर पेअर पण पाहिजे आणि सप्लिमेंटरी नको असं असू शकत नाही. म्हणजे ही फिगर आपण कन्स्ट्रक्ट नाही करू शकत. मग नसेल तरी पण आपल्याला कारण द्यायचं आहे. मग इथं आपण कारण देत असताना सेकंड फिगरमध्ये इथं असं म्हणू, ही फर्स्ट फिगर अशा पद्धतीने तुम्ही कन्स्ट्रक्ट करा. सेकंडला इथं म्हणायचं आहे, वी कॅनॉट ड्रॉ सच अ पेअर, किंवा वी कॅनॉट ड्रॉ दी पेअर बिकॉज. आता याचं कारण देत असताना आपण असं द्यायचं, अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. कारण आपण असं शिकलोय, काय कारण शिकलोय पहा, अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. म्हणजे जे लिनियर पेअरमधले अँगल असतात ते सप्लिमेंटरीच असतात. मग याचा अर्थ सप्लिमेंटरी नसणारे लिनियर पेअर काढता येणार नाही. देअरफॉर वी कॅनॉट ड्रॉ दी सच पेअर ऑफ अँगल्स. वी कॅनॉट ड्रॉ दी पेअर ऑफ अँगल्स, अशा पद्धतीने तुम्ही ते लिहू शकता. आता याच्या पुढचे प्रश्न कसे आहेत पहा. त्यासाठी नेक्स्ट पेज घेऊया. हा थर्ड क्वेश्चन काय सांगितलंय पहा, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी तर पाहिजेत पण लिनियर पेअर नको. लिनियर पेअर कशी असते पुन्हा एकदा लक्षात घ्या, अशी टाईप असते तर त्याला आपण लिनियर पेअर म्हणतो. किंवा कसे असतील, राईट साईडला ते झुकलेलं असतो अँगल असं नाही, ही सुद्धा लिनियर पेअर आहेत. अशा पद्धतीचे अँगल नको, मात्र ते कॉम्प्लिमेंटरी हवेत. कॉम्प्लिमेंटरी हवेत याचाच अर्थ त्या दोघांची सम 90 व्हायला पाहिजे, त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असं म्हणतो. जी आपण फर्स्ट टाईपची जी फिगर फाइंड आउट केली किंवा ड्रॉ केलेली ती थोडीशी पुन्हा दाखवतं. हे दोघांची सम 90 आली म्हणजे याला कॉम्प्लिमेंटरी म्हणू शकतो. हे लिनियर पेअरमध्ये नाहीच आहेत, म्हणजे फर्स्टची फिगर आणि थर्डची फिगर ती आहे ती सुद्धा चालेल. म्हणजे ही सुद्धा जी फिगर आहे ती कॉम्प्लिमेंटरी अँगलची आहे, परंतु लिनियर पेअरची नाही आहे. किंवा आपल्याला जर वेगळी काढायची असेल तर आपण अशा पद्धतीने काढू शकतो. समजा आपण एखादा राईट अँगल घेतला, मी आता तुम्ही सेट स्क्वेअरच्या मदतीने काढा, मी इथं डायरेक्ट संगणकाच्या मदतीने काढतोय. म्हणजे इथे एक व्हर्टिकल लाईन घेतली आणि याची बरोबर व्हर्टिकल लाईन एक घ्या सेट स्क्वेअरच्या मदतीनं, आणि इथं अशी एक हॉरिझॉन्टल लाईन घ्या. म्हणजे या 2 लाईनमध्ये 90चा अँगल होईल अशा पद्धतीने हे 2 रेज घ्या. आणि या दोघांच्या मधून एखादा कुठेही रे जर आपण ड्रॉ केला तर याचा अर्थ असा होतो की हे जे 2 अँगल आहेत याची सम 90 डिग्री येणार. म्हणजेच हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स झाले आणि हे लिनियर पेअर नाहीच आहेत. म्हणजे जर ह्याला आपण नाव दिलं, सपोज हा अँगल ABC आहे आणि हा जो अँगल CBD आहे,
हे अँगल्स कॉम्प्लिमेंटरी आहेत, जे लिनियर पेअर तयार करत नाहीत. मग असे ॲडजेसंट काढा किंवा सेपरेट कुठलेही काढा ज्याची सम 90 यायला पाहिजे, म्हणजे त्याला ह्या कंडिशननुसार आपण फिगर काढली असं म्हणू शकतो. फक्त लिनियर पेअर नको अशी एकच कंडिशन यामध्ये होती. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय सांगितलं पहा. हा जो पुढचा 4th क्वेश्चन आहे त्यामध्ये असं सांगितलंय ॲडजेसंट अँगल्स विच आर नॉट लिनियर पेअर. ॲडजेसंट पाहिजेत पण लिनियर पेअर नको. आत्ताच ही लिनियर पेअरची आकृती जी आपण काढलेली होती त्यामध्ये काय पाहिलं पहा, ही स्ट्रेट लाईन असते एक आणि ही कॉमन आर्म असते, असे हे दोन अँगल असतात. मग जे लिनियर पेअर असतात ते ॲडजेसंट प्लस सप्लिमेंटरी मिळून तयार होतात. याचा अर्थ प्रत्येक लिनियर पेअर हा ॲडजेसंट अँगल असतोच. त्यामुळे ॲडजेसंट नको आणि लिनियर पाहिजे अशी आपण फिगर कन्स्ट्रक्ट नाही करू शकणार. म्हणून इथं पण आपण आन्सर द्यायला पाहिजे, त्याचं रिझन द्यायचं आहे. कारण आपल्याला इथे सांगितलं आहे इफ दॅट इज नॉट पॉसिबल से वाय. म्हणून आपण इथं म्हणू शकतो अँगल्स ॲडजेसंट अँगल्स विच आर नॉट इन अ लिनियर पेअर वी कॅनॉट ड्रॉ सच अ टाईप ऑफ पेअर. किंवा आपण इथं डायरेक्ट लिहूया. हा जो क्वेश्चन 4th आहे याचा आन्सर लिहित असताना वी कॅनॉट ड्रॉ such a pair because कारण लिनियर पेअर हेच ॲडजेसंट अँगल्स असतात. अँगल्स इन लिनियर पेअर आर ॲडजेसंट अँगल्स. थोडेसे हे भाग समजायला जर तुम्हाला त्रास देत असतील तर याचा अर्थ तुम्ही कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, ॲडजेसंट अँगल्स आणि सप्लिमेंटरी अँगल्स याच्या कन्सेप्ट थोड्याशा क्लिअर करून घ्या, तरच तुम्हाला या प्रकारचे प्रश्न सहज समजतील. यावर आधारित हे पुढचे जे 5वे 6वे प्रश्न आहेत त्यासाठी मी पुढील पेज घेतोय पहा. 5th क्वेश्चन अँगल्स विच आर नायदर कॉम्प्लिमेंटरी नॉर ॲडजेसंट. म्हणजे ते अँगल कॉम्प्लिमेंटरी पण नकोत आणि ॲडजेसंट पण नकोत. कॉम्प्लिमेंटरी नकोत याचाच अर्थ त्याची सम 90 यायला नको, आणि ॲडजेसंट नको याचा अर्थ मग ते आपण ॲडजेसंट जी पेअर असते ज्याला आपण ह्या अशा पद्धतीचे अँगल्स असतील तर त्याला आपण ॲडजेसंट म्हणतो. या पद्धतीने काढायचे नाहीत, सेपरेट अँगल काढायचे. म्हणजे अँगल सेपरेट काढू आणि त्याची सम फक्त 90 येणार नाही याची काळजी घेऊ. मग ती 90च्या बिलो आली चालेल, अबाव आली चालेल. त्यासाठी प्रोट्रॅक्टरच्या मदतीने तुम्ही कोणतेही दोन अँगल काढा. सपोज इथं आपण असा हा बेस घेतला, समजा मी हा बेस रे घेतलेला आहे आणि प्रोट्रॅक्टरच्या मदतीने इथं एक 30 डिग्रीचा अँगल काढला. पुन्हा दुसरा अँगल काढताना पुन्हा बेस घेतला, पुन्हा प्रोट्रॅक्टरच्या मदतीने समजा मी 100 डिग्रीचा हा एखादा अँगल काढला. मी हे अँगल आता डायरेक्ट काढतोय. तुम्ही कोन मापकाच्या साहाय्याने असे अँगल काढू शकता. फक्त हे काढत असताना एवढी काळजी घ्यायची की हे जे दोन आपण अँगल काढणार त्याची बेरीज 90 अंश यायला नको पाहिजे, कारण 90 आली तर त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल असं म्हणणार. सपोज मी इथं म्हटलंय हा 30 डिग्रीचा कन्स्ट्रक्ट केलेला आहे, हा 100 डिग्रीचा कन्स्ट्रक्ट केला आहे, हा अँगल ABC आहे, हा अँगल PQR आहे. या दोघांमध्ये जर आता आपण पाहिलं तर यांची सम जी येते ती 100 + 30 130 डिग्री येते, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी नाही आहेत आणि ॲडजेसंट हे नाहीच आहेत, म्हणजे याला ही फिगर चालू शकते. कुठलेही घ्या, फक्त बेरीज 90 यायला नाही पाहिजे आणि असे सेपरेट अँगल काढा ज्याला ही तुमची आकृती चालू शकते. अशाच पद्धतीनं हा लास्ट क्वेश्चन काय विचारलाय पहा. अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर कॉम्प्लिमेंटरी. आपण ॲक्च्युली लिनियर पेअरमधले अँगल कसे पाहिल्यात पहा. जर एक स्ट्रेट लाईन फॉर्म होत असेल आणि एक कॉमन आर्म असेल तर त्याला आपण अँगल्स इन लिनियर पेअर म्हणतो. मग जेव्हा अँगल्स लिनियर पेअरमध्ये असतात तेव्हा त्यांची सम ही 180 येते, म्हणजेच ते सप्लिमेंटरी असतात. परंतु इथं आम्हाला असं सांगितलंय विच आर कॉम्प्लिमेंटरी. ते कॉम्प्लिमेंटरी हवेत. आता ते कॉम्प्लिमेंटरी असणार नाहीत, ते सप्लिमेंटरीच असतात. याचा अर्थ ही फिगर आपण नाही कन्स्ट्रक्ट करू शकत. म्हणजे या सुद्धा प्रश्नाचं उत्तर देत असताना आपल्याला असं द्यायला पाहिजे वी कॅन नॉट ड्रॉ. हा जो 6th क्वेश्चन आहे त्याला आपण असं म्हणू वी कॅन नॉट ड्रॉ सच अ पेअर ऑफ अँगल्स, किंवा ते पूर्ण वाक्य तिथे लिहा सच अ पेअर्स बिकॉज. कारण जे लिनियर पेअरमध्ये असतात ते सप्लिमेंटरी असतात. बिकॉज दी अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. म्हणजे जे अँगल लिनियर पेअरमध्ये असतात ते सप्लिमेंटरी असतात. याचा अर्थ कॉम्प्लिमेंटरी असणारे अँगल काढू शकणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे कसेही फिरवून प्रश्न देऊ शकतात. त्यासाठी तुमच्या 3 कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत. ॲडजेसंट अँगल कशाला म्हटलं जातं, कॉम्प्लिमेंटरी कशाला म्हटलं जातं आणि सप्लिमेंटरी अँगल कशाला म्हटलं जातं. या कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर अशा पद्धतीचे तुम्ही कोणतेही प्रश्न सोडवू शकता.
तर या पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण अपोजिट रेज कशाला म्हटलं जातं आणि अँगल्स इन लिनियर पेअर यावर आधारित आणि त्याच्या पूर्वीच्या कन्सेप्टवर आधारित हा प्रॅक्टिस सेट पाहिला. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 7वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.